सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 त्याच्यातील 8वा युनिट ICT या प्रकरणातील एक कन्सेप्ट आहे टाइप्स ऑफ कॉम्प्युटर. कॉम्प्युटरचे प्रकार बेस्ड ऑन फंक्शन. टाइप्स ऑफ कॉम्प्युटर बेस्ड ऑन फंक्शन. कॉम्प्युटरचे कार्य त्या कार्याच्या आधारित कॉम्प्युटरमध्ये 3 प्रकार केलेले आहे. ॲनालॉग कॉम्प्युटर, डिजिटल कॉम्प्युटर आणि हायब्रिड कॉम्प्युटर. हायब्रिड ॲनालॉग कॉम्प्युटर, डिजिटल कॉम्प्युटर आणि हायब्रिड कॉम्प्युटर. आता परीक्षामध्ये कसे प्रश्न विचारतात बघा. ॲनालॉग कॉम्प्युटर म्हणजे काय? ॲनालॉग कॉम्प्युटरमध्ये डाटा कशा पद्धतीने फ्लो होत असतात. डाटा म्हणजे माहिती आपण म्हणतो. ॲनालॉग कॉम्प्युटर, या ॲनालॉग कॉम्प्युटरमध्ये जे डाटा असतो, जे माहिती असतो तो कंटिन्युअस फ्लो असतो. फ्लो कंटिन्युअस पुढे जात असतो. कंटिन्युअस फ्लो असतो. फ्लो अशा पद्धतीने डाटा फ्लोज कंटिन्युअसली, सतत या कॉम्प्युटरमधला माहिती हे फ्लोमध्ये प्रोसेसमध्ये असतो. या कॉम्प्युटरमध्ये व्हेरिएबल आपण पाहतो. फिजिकल व्हेरिएबल इज विजिबल. इट शोज फिजिकल व्हेरिएबल. काय बदल घडणार आहे त्या अंकीमध्ये, त्या अंकामध्ये, त्या डिजिटमध्ये, त्या नंबर्समध्ये आपण पाहतो. फिजिकल व्हेरिएबल बदल घडत असलेले गोष्टी आपल्याला दिसतो. आणि ह्याच्यातील जे डाटा आहे, माहिती, ते डाटा आपण मोजता येतात. हे महत्त्वाचे शब्द आहे बघा. ॲनालॉग कॉम्प्युटरमध्ये डाटा कंटिन्युअसली फ्लो करत असतो. ॲनालॉग कॉम्प्युटरमध्ये डाटा फिजिकल व्हेरिएबल होत असतात. ॲनालॉग कॉम्प्युटरमध्ये डाटाला आपण मेजरमेंट करू शकतो. उदाहरणार्थ स्पीड. आता गाडी चालवत असताना स्पीडोमीटर असतो बघा. स्पीड किती स्पीडने चाललेलं आहे तिथं नंबर्स असतात, म्हणजे विजिबल आहे तो डाटा. किंवा व्होल्टेज, करंटमध्ये तर जे व्होल्टेज 220 व्होल्टेज, 240 व्होल्टेज कमी जास्त होत असतात ते दिसतो ह्याच्यामध्ये. टेम्परेचर 30 अंश सेल्सिअस, 40 अंश सेल्सिअस, 45 अंश सेल्सिअस ह्या कॉम्प्युटरमध्ये दिसतो. आणि डिजिटल कॉम्प्युटरमध्ये काय फरक आहे? दिस कॉम्प्युटर सॉल्व्स प्रॉब्लेम्स बाय प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन इन डिस्क्रीट फॉर्म. जे डाटाला डिस्क्रीट करतात, सेपरेट करून माहिती दाखवतात ह्या डिजिटल कॉम्प्युटरमध्ये. डिजिटल कॉम्प्युटरमध्ये हे शब्द लक्षात घ्या. इन्फॉर्मेशनला डिस्क्रीट करून माहिती दाखवण्याचा कॉम्प्युटरला आपण डिजिटल कॉम्प्युटर असे म्हणतो. डाटा फ्लोज सेपरेटली. हे सेपरेट ह्याच्यामधील डाटा फ्लो होत असतो. उदाहरणार्थ अक्षराद्वारे किंवा अंकाद्वारे किंवा नंबरद्वारे. डिजिटल कॉम्प्युटर. आता डिजिटल मोबाईल असतात बघा. डिजिटलमध्ये सतत तिथं नंबर्स बदलत असतात. डिजिटल वॉच आपण म्हणतो. नंबर्स दिलेले असतात. असं नंबर्स 12:20 ते नंबर्स दिसतात. डिजिटल अंकामध्ये किंवा लेटरमध्ये किंवा नंबर्समध्ये तो माहिती, तो डाटा दिसत असतो. इट युजेस बायनरी कोड 0 ते 1 या बायनरी कोडचा वापर करून डिजिटल कॉम्प्युटरचा वापर होत असतो. आणि हायब्रिड कॉम्प्युटर हा एकदा प्रश्न विचारला होता बघा तामिळनाडू सेट एक्झाममध्ये. हायब्रिड कॉम्प्युटर मीन्स व्हॉट? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ॲनालॉग कॉम्प्युटर अँड डिजिटल कॉम्प्युटर इज कॉल्ड एज हायब्रिड कॉम्प्युटर. ॲनालॉग कॉम्प्युटर आणि डिजिटल कॉम्प्युटर दोन्ही मिळून तयार झालेल्या कॉम्प्युटरला हायब्रिड कॉम्प्युटर असे आपण म्हणतो. या हायब्रिड कॉम्प्युटरमध्ये हे लक्षात घ्या, ॲनालॉग कॉम्प्युटरचा स्पीड किती आहे, ह्याच्यातील स्पीड आणि ह्याच्यातील ॲक्युरेसी म्हणजे परफेक्टनेस हे दोन्ही ह्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. स्पीड ऑफ ॲनालॉग आणि ॲक्युरेसी ऑफ डिजिटल कॉम्प्युटरचा
वापर करून हायब्रिड कॉम्प्युटर सुरू झालेले. आता उदाहरणार्थ हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट सिरियस असेल तर आपण ICUमध्ये त्यांना टाकतो, ICUमध्ये ठेवतो. ICUमध्ये त्यांचा आता BP वाढलं, BP लो झाला किंवा ब्लड प्रेशर काय आहे, तिथं एक कॉम्प्युटर असतो त्या पेशंटच्या जवळ. तिथं नंबरही असतात आणि व्हेरिएबलही होत असतो. नंबर्सही दिलेले असतात, किती झालेले काय. नंबर्स प्लस ॲनालॉग आणि डिजिटल ह्या दोन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये दिसत असतात. अशा एकदा हा प्रश्न इथं आपलं गुजरात सेट एक्झाममध्ये हॉस्पिटलमध्ये वापर करण्यात येणारे कॉम्प्युटरला कोणत्या प्रकारचे कॉम्प्युटर असे म्हणतात? हायब्रिड कॉम्प्युटर. लक्षात ठेवा प्लीज. ॲनालॉग कॉम्प्युटर, डिजिटल कॉम्प्युटर आणि हायब्रिड कॉम्प्युटर. हे डिजिटल कॉम्प्युटरचा जनक कोण आहे तर ह्याने जॉन अटनसॉफ 1942. थँक्यू सो मच. नमस्कार. कोण कोण कोण